सर्व सद्गुरू भक्तांना माझा मनापासून प्रणाम. श्री प्रल्हाद रामानंदामृत ग्रंथ अध्याय 8 भावदर्शन. श्री गणेशाला वंदन करून आपण अध्याय 8 चे भावदर्शन प्रारंभ करूयात. हे गणेशा, आपण मोरगावी या मंदिरात जे बसलेले आहात आणि ज्या मंदिराच्या द्वाराशी मी आपली कृपादृष्टी मजवरती पडावी म्हणून आसुसलेपणाने बसलेलो आहे, ते आपण पूर्वेकडे तोंड करून बसलात आणि आपले डोळे हिऱ्यासारखे चमकता आहेत, त्यात वत्सलता भरून आहे. या गोष्टीचा माझ्या मनाने जो अर्थ लावला तो असा की ज्या अर्थी आपण पूर्वेकडे तोंड केले त्या अर्थी आमच्या सद्गुरूंच्या बाबतीमध्ये मोठा ज्ञानोदय होऊ घातलेला आहे. मोठं ज्ञान त्यांना आज होणार आहे असं मला वाटतं आहे आणि त्याचमुळे आपल्या दृष्टीमध्ये ही वत्सलता कोंदून आलेली मला दिसते आहे. ती वत्सलता, ती दृष्टी माझ्यावरती पडावी असेही मला वाटते आहे, कारण गेले कित्येक दिवस विनम्रपणाने मी आपल्या द्वारावरती आपल्या कृपाप्रसादाची वाट पाहत उभा आहे. हे गणराया, आपल्या एका बाजूला वृद्धिसिद्धी आहेत, दुसऱ्या बाजूला मूषक आणि मयूर आहेत आणि मी द्वाराशी बसलेलो आहे, आपल्या कृपेची वाट पाहतो आहे. जशी आपण त्यांचेवरती कृपा केली तशी हे गणराया आपण माझ्यावरतीही कृपा कराल का असा मला प्रश्न पडतो आहे. सद्गुरूंचं जे गोड चरित्र आहे त्या चरित्राचा आस्वाद घेताना, त्याचा गोडवा चाखत असताना मला असं वाटतं की माझा जीव हा अवघा जीव गोड व्हावा. चरित्रातल्या गोडव्याप्रमाणे माझे सारे आयुष्य गोड होऊन जावे, माझा जीव गोड होऊन जावा आणि तो गोडवा, जो गोडवा या चरित्रामध्ये आहे, तो गोडवा सद्गुरूंचे जे सद्भक्त आहेत त्या सद्भक्तांपर्यंत पोचावा आणि त्या सद्भक्तांनी तो गोडवा गावोगावी फिरून माणसांपर्यंत, चराचरापर्यंत गावा आणि स्वतःला विसरून गावा. देहभान त्यांनी विसरून जावं एवढा तो समाज मनामध्ये भिनावा अशी माझी इच्छा आहे. ही माझी इच्छा जर पूर्ण व्हायची असेल तर हे गणराया, तू माझ्यावरती ती कृपादृष्टी टाक, जी कृपादृष्टी तू वृद्धिसिद्धींवरती, मूषक मयूरावरती टाकलेली आहेस, ती दृष्टी तू माझ्यावरती टाकावीस असं मला वाटतं. आणि या विवेकामध्ये, या सद्विचारामध्ये जी माझी बुद्धी आता स्थिर झालेली आहे असे मला वाटते आहे, ती बुद्धी तिथून केव्हाही चळू देऊ नकोस अशी माझी इच्छा आहे. तेव्हा हे गणराया, एवढी तू कृपा माझ्यावर करच. मी तुझ्या गळ्यात पडतो आहे, तुला आग्रह करतो आहे की ही तू कृपा माझ्यावरती करावीस. सद्गुरू रामानंदांनी प्रल्हाद महाराजांना असा शब्द दिला की
बा प्रल्हादा, आम्ही तुमच्या गावाला येऊ, खेरड्याला येऊ, किंवा आम्ही जेव्हा लोणारला जाऊ ना त्यावेळेला आम्ही तिथे येऊ आणि तुमच्या गावामध्ये थोडेसे थांबू. हा शब्द जेव्हा प्रल्हादांना मिळाला तेव्हा त्यांच्या मनाची तगमग शांत झाली. सद्गुरूंचा हा जो शब्द आहे तो ठेव म्हणून त्यांनी आपल्या हृदयामध्ये जपून ठेवला. तो असा जपून ठेवला की एखादा दागिना जसा संदुकीमध्ये हरखून दागिन्याकडे पुन्हा पुन्हा पाहून त्याच्यावरती जीव जडवून जसा संदुकीमध्ये राखून ठेवतात, तसा हा शब्द सद्गुरू प्रल्हादांनी आपल्या हृदयामध्ये जपून ठेवला. आणि मग ते सद्गुरूंची वाट पाहत बसले, रामानंद महाराजांची वाट पाहत बसले. आता ते वाट पाहतात म्हणजे काय करतात, तर लगेच ते दिवस मोजायला सुरुवात केली त्यांनी. 1 दिवस, 2 दिवस, कधी येणार. आणि मग असं करत करत त्यांचं आत बाहेर करणं सुरू झालं. घरात चैन पडेना, रस्त्यावरती सद्गुरू दिसेनात, काय करावं अशा प्रकारची असोशी त्यांना लागली. अस्वस्थ झाले. घरात करमेना, दारात करमेना, रस्त्यावर करमेना, कुठे म्हणता करमेना. मग ते वारंवार रस्त्यावरती यायला लागले. रस्त्यावरती येऊन दूरपर्यंत रोखून बघायला लागले आणि बैलगाडी कुठे दिसते का, बैलगाडीचा दुरून कुठे आवाज येतो का, अशा प्रकारची उतावळी त्यांना लागली आणि ते बैलगाडीचा कानोसा घ्यायला लागले. आता अशी कितीही वाट पाहिली तरी सद्गुरू हे वेळेवरतीच येणार, त्यामुळे सद्गुरूंची गाडी दिसेना आणि मग निराशा यायला सुरुवात झाली. प्रल्हाद महाराजांना निराश व्हायला झालं. कुठे म्हणता सद्गुरू त्यांचे दिसेनात. रस्त्यावरती रोखून पाहावेत, चिटपाकरूही त्यांना दिसेना. दृष्टी जशी जाई तशीच परत येई. दृष्टीमध्ये सद्गुरूच नसायचे. काय करावं, आतून त्यांना उदासी यायला सुरुवात झाली. उदासपण वाटायला लागले. काय करावे, सद्गुरूंनी मला अभेरलं आहे का, नाकारलं आहे का, दूर ढकलून दिलेलं आहे का, सद्गुरू आपले चरण मला दिसावेत, अशा प्रकारची ते करुणा भाकायला त्यांनी सुरुवात केली. आता काय करायचं, अशा प्रकारे जी अस्वस्थता आली. आता बाबाजी जे होते सद्गुरूंचे वडील बंधू, ते सद्गुरूंच्या बाबतीमध्ये फार हळवे होते. त्यांची अस्वस्थता लगेच त्यांना जाणवायची. मनकवडेच होते हे त्यांच्या बाबतीत. त्यांची अस्वस्थता तिकडे वाढली की बाबाजींना त्याची चाहूल लागायचीच. त्याप्रमाणे याही वेळेला बाबाजींच्या लक्षात आलं की अरे हा प्रल्हाद खूप अस्वस्थ झालेला दिसतो, आत बाहेर करतो. लगेच त्यांनी विचारलं, रे प्रल्हादा, काय बरं झालंय, काय झालंय तुला, असा का करतोस, आत बाहेर करतोस, रस्त्यावर जातोस, दूरपर्यंत पाहतोस, काय पाहतोस, काय झालंय. अशी जेव्हा त्यांनी चौकशी केली, वत्सलतेने केली, आपुलकीने केली, तेव्हा प्रल्हाद महाराज विरघळून गेले. लगेच त्यांनी किन्होळी गावाला जी गोष्ट घडली ती सगळी गोष्ट त्यांना इत्थंभूत सांगितली आणि असं म्हणाले की तिथे एक सदाचारी पुरुष आलेले आहेत, एक विभूती आलेली आहे, ती अद्भुत आहे आणि ती रामनामाचा प्रसार करते आहे. रामनामाचा त्यांनी तिथे गजर मांडलेला आहे, उत्सव सुरू केलेला आहे. ते सत्पुरुष आपल्या घरी येत आहेत, मी त्यांना निमंत्रण दिलेले आहे, तेव्हा त्यांची मी वाट पाहतोय आणि म्हणून मला अशा प्रकारची अस्वस्थता आलेली आहे, अधीरता आलेली आहे. मी जो आत बाहेर करतो, जे वाट पाहताना आपल्याला दिसतं आहे, ती मी त्यांची वाट पाहतो आहे. बाबाजी मनामध्ये प्रसन्न झाले, ठीक आहे म्हणाले. आणि मग ते घरामध्ये स्वयंपाकघरापर्यंत जाऊन त्यांनी अशा प्रकारचे सत्पुरुष आपल्याकडे येत आहेत असं घरामध्ये सांगितलं आणि ते त्यांच्या कामाला निघून गेले. कारण त्यांची जी ठरलेली कामं होती ती ठरलेली कामं वेळेवारी करण्याचा त्यांचा स्वभाव होता आणि त्यामुळे ते काम करण्यासाठी
ते निघून गेले. पण इकडे प्रल्हादांची जी अस्वस्थता आहे, जो अधीरपणा आहे, तो मात्र वाढतच चालला. क्षणाक्षणाला त्याला असं वाटायला लागलं की आत्ता सद्गुरू इथे यावेत. अशा प्रकारचे सद्गुरू संबंधीचे जे विचार आहेत ते उचंबळून वर यायला लागले. मन अगदी चंचल झालं. आतोनात उलघाल सुरू झाली. दिवस यायचे, दिवस जायचे, तगमग तगमग वाढायची. उन्हाळ्यामध्ये प्रखर ऊन असताना जीवाची जशी काहिली होते, तशा प्रकारची सद्गुरू नसण्याची काहिली प्रल्हाद महाराजांना लागली. त्यांचं अन्न पाण्यावरचं लक्ष उडून गेलं. काय करावं? अजून सद्गुरू येत नाहीत. मग त्यांच्या मनामध्ये नाना प्रकारच्या शंका कुशंका यायला सुरुवात झाली आणि त्या शंका कुशंकांनी असं रूप धारण केलं की जणू काही सारीपाट मांडून त्या खेळायला बसलेल्या आहेत आणि त्यांचा डाव चाललेला आहे आणि त्या डावामध्ये ते दोष काढायला सुरुवात झालेली आहे प्रल्हादांच्या वर्तनामध्ये की आपलंच काहीतरी चुकलेलं दिसतंय बरं का, आपणच त्यांना नीट रीतीने निमंत्रण दिलेलं नाही असं आता मला वाटायला लागलेलं आहे. शेवटी त्यांच्या मनाने हिया केला की असं वाट पाहणं काही आता ठीक नाही. तेव्हा आपण स्वतःच त्या किन्होळी गावामध्ये पुन्हा जायला पाहिजे आणि काय तिथे घडलेलं आहे ते पाहून यायला पाहिजे असा विचार त्यांनी केला आणि निघण्याची ते मनाने तयारीच त्यांनी केली की आता आपण निघायचंच असं त्यांनी ठरवलं. मात्र त्याच वेळेला दूरवर रस्त्यावरती बैलगाडी त्यांना दिसली आणि मग त्यांच्या लक्षात आलं की अरे सद्गुरू आले वाटतं. आणि मग जे स्वागतासाठी त्यांचं मन तयार नव्हतं, जे किन्होळी ग्रामाला जायला निघालेलं होतं, ते मग गडबडून एकदम स्वागतासाठी तयार झालं आणि मग ते धावत सुटले. गाडीजवळ आले आणि गाडीजवळ जेव्हा त्यांनी पाहिलं की रामानंद महाराज हे त्या गाडीमध्ये बसलेले आहेत, हे जेव्हा त्यांना दिसलं ते त्यांनी डोळा भरून पाहिलं. डोळ्यातून गळगळा अश्रू त्यांच्या सुरू झाले. तिथेच रस्त्यामध्येच त्यांनी सद्गुरूंना साष्टांग दंडवत घातले आणि आपण आले, मला फार आनंद झालेला आहे असं त्यांनी नमस्कार करून सद्गुरूंना कळवलं. प्रल्हाद जेव्हा धावत गाडीजवळ आले ते रामानंद महाराजांनी गाडीतून पाहिलं आणि मग रामानंद महाराजही गाडीच्या खाली उतरले आणि प्रल्हादांच्या बरोबर साखरखेड्याच्या दिशेने चालायला लागले. चालता चालता महाराजांच्या पद्धतीप्रमाणे त्यांनी सर्वांचे कुशल विचारले. अत्यंत मृदू भाषेत ते बोलत होते आणि ती मृदू भाषा प्रल्हादांच्या हृदयावरती मोरपीस फिरावं त्याप्रमाणे फिरत होती. ते काय म्हणाले? महाराज असं म्हणाले की हे प्रल्हादा, आधी इथे जे राम मंदिर असेल त्या राम मंदिरामध्ये आपण जाऊ आणि प्रभूचं दर्शन घेऊ. तुमच्या गावामध्ये मी आलेलो आहे आणि आता इथल्या सगळ्या सत्पुरुषांना मी भेटणार आहे, चांगल्या लोकांना सज्जनांना भेटणार आहे, त्यांच्याबरोबर बोलणार आहे. तर ही जी सुरुवात आहे ती रामरायाला भेटून आपण करूया. कारण कोणतंही शुभकार्य ज्या वेळेला आपण करत असतो ना प्रल्हादा, तर त्याच्या प्रारंभी आपण भगवंताची आठवण केली पाहिजे आणि म्हणून आपण आधी भगवंताचं दर्शन घेऊया असं त्यांनी म्हटलं. आणि ते राम मंदिरामध्ये आले. राम मंदिरामध्ये रामरायांच्या मूर्तीकडे पाहिलं. रामप्रभूंना त्यांनी आपल्या हृदयामध्ये साठविलं. त्या रामप्रभूंची आराधना केली आणि साष्टांग प्रणिपात घातला. सद्गुरूंनी रामप्रभूंचं दर्शन घेतल्यानंतर रामप्रभूच्या दारामध्ये क्षणभर टेकावं म्हणून ते त्या ठिकाणी बसले. त्याच वेळेला काय घडलं माहिती आहे का? दाजी पुराणिक नावाचे सद्गुरूंचे जे काका होते, दाजी काळे, पण ते पुराण सांगायचे म्हणून त्यांना पुराणिक म्हणत असत. ते त्याच वेळेला मंदिरामध्ये रामरायाच्या दर्शनासाठी आलेले होते. दर्शन झाल्यानंतर त्यांनी पाहिलं
तो कुणीतरी सत्पुरुष डोळे मिटून ध्यानस्थ बसलेला आहे आणि त्याच्या बाजूला प्रल्हादही उभा आहे. तेव्हा त्यांच्या मनामध्ये जिज्ञासा चाळवली, कोण बरं असेल हा? आणि त्या प्रश्नाचं उत्तर त्यांना मिळावं म्हणून ते त्या दोघांच्या जवळ आले आणि ते त्या सत्पुरुषाचं दर्शन घ्यावं म्हणून खाली वाकले. खाली वाकल्याबरोबर त्या पुरुषाने त्यांचे हात वरच्यावरच धरून ठेवले आणि ते म्हणाले, अहो असं हे काय करता आहात आपण आमच्यापेक्षा थोरले आहात, ज्येष्ठ आहात आणि आपण आम्हाला कसला नमस्कार करता? आणि लगेच ते उठून उभे राहिले. ते उभे राहिल्यानंतर दाजी पुराणिकांनी विचारलं की आपण कोण आहात, कुठून आलात आणि साखरखेरड्यामध्ये कुठल्या निमित्ताने आपण आलेला आहात ते आपण जर आपल्याला आवडलं, जर शक्य झालं, सांगावंसं वाटलं, योग्य वाटलं तर आपण मला ते सांगावं. आता असा प्रश्न विचारल्यानंतर रामानंदांनी सुद्धा आपली ओळख त्यांना करून दिली. ओळख करून देत असताना आपलं कर्तृत्व त्यांनी लपवून ठेवलं. आपण फार मोठे कर्तृत्ववान आहोत हे दाखवण्याच्या ऐवजी आपण कोणाचे शिष्य आहोत, आम्ही ब्रह्मचैतन्य सद्गुरू गोंदवलेकर महाराज जे आहेत त्यांचे आम्ही शिष्य आहोत आणि त्यांच्या आज्ञेनुसार आम्ही समाजामध्ये फिरून रामप्रसार करीत आहोत, रामनामाचा प्रसार करीत आहोत. ते अध्यात्म क्षेत्रातले मेरुमणी आहेत, मेरू पर्वताप्रमाणे आहेत आणि अशा त्या थोर विभूतीच्या आज्ञेवरून मी गावोगावी रामप्रसाराचे कार्य करण्यासाठी फिरत आहे, असं त्यांनी आपला परिचय त्यांना दिला. तो परिचय पुराणिक बुवांनी ऐकला आणि त्यांच्या मनामध्ये सात्विक भाव जागे झाले की अरे, रामप्रसाराचं काम करणारा हा कुणीतरी सद्विचारी पुरुष दिसतो आहे. तेव्हा लगेचच त्यांच्या मनाने असा कौल दिला की या सत्पुरुषाला आपण आपल्या घरी न्यायला पाहिजे. आणि मग त्यांनी लगेच तशी विनंती केली की आपण आला आहात, प्रवास करून आलेला आहात, तेव्हा आपल्याला क्षीण झालेला असेल तर आपण जर आमच्या घरी आलात तर आम्हाला फार आनंद होईल आणि आलात तसा क्षीण घालवा, थोडी विश्रांती घ्या आणि आपल्याबरोबर पंक्तीचा आम्हालासुद्धा लाभ द्या. आपण रामरायाचे भक्त आहात तेव्हा आमच्या घरी यावं असं आम्हाला वाटतं आहे. ही त्यांची इच्छा ऐकली मात्र आणि लगेच रामानंद महाराजांनी त्यांना मान देत संमती दिली. ते म्हणाले, प्रल्हादा, मी आज यांच्याकडे जाऊन त्यांच्या घरी त्यांच्या निमंत्रणाचा स्वीकार करतो आणि उद्या तुमच्याकडे येतो, बरं का? तेव्हा आपण वाईट वाटून घेऊ नये. प्रल्हाद महाराज मनातल्या मनात हिरमुसले, पण त्या गोष्टीला त्यांनी मान्यता दिली. कारण दाजी पुराणिकांच्या घरी जाणं म्हणजे त्यांच्याच घरी जाण्यासारखं होतं. आता प्रत्यक्ष त्यांच्या घरी आलेले नाही आहेत तरीसुद्धा आपल्याच घरी आलेत असं आपल्या मनाचं समाधान करून घेत त्यांनी या गोष्टीला लगेचच संमती दिली. पण मनामध्ये विचार त्यांच्या डोकावला की माझं पुण्य इथे सुद्धा कमी पडलेलं दिसतं, कसोटीला मी अजून उतरलेलो नाही, तेव्हा अजून काहीतरी पुण्य साठवण्याची गरज आहे. त्याप्रमाणे मग रामानंद महाराज दाजींकडे त्या रात्री राहिले आणि दुसऱ्या दिवशी ते प्रल्हाद महाराजांकडे आले. त्याच वेळेला त्यांनी प्रल्हाद महाराजांच्या मनातली उत्कटता जी आहे तीसुद्धा जोखून पाहिली आणि त्यांच्या डोळ्यामध्ये जे भाव त्यांना उमटलेले दिसले त्यामुळे त्यांना खात्रीच फुटली की अरे, हाच तो शिष्य आहे, हाच तो शिष्य आहे ज्याचा मी शोध घेतो आहे. अरे, याच्या मनामध्ये आपल्या स्वागतासाठी ज्या उत्कटतेने तो हे सगळं करतो आहे ते भाव पाहिल्यानंतर असं वाटतं की हाच
राम नाम पुढे नेणारा आपला सत्शिष्य आहे आणि तो मला इथे सापडलेला आहे. पर त्याचं घराणंसुद्धा थोर दिसतंय, अध्यात्म क्षेत्रामध्ये वावरणारं दिसतं. आणि ही जी नौका आहे ती नौका त्यांनी या भवसागरामध्ये सोडलेली आहे. सद्गुणांचे ते पूजक आहेत, अग्निहोत्री आहेत, वागणं सत्शील आहे, बोलणं सत्शील आहे, व्यवहार सत्शील आहेत. सारे सत्शील असे लोक मला या ठिकाणी दिसते आहेत. सगळ्यांच्या ठिकाणी परमेश्वराचं अधिष्ठान आहे आणि परमेश्वराचा शोध ते घेत आहेत. त्यांच्या मनामध्ये कुठल्याही तऱ्हेचे भ्रम नाहीत, द्वैत अद्वैत त्यांच्या मनामध्ये नाही, कुठलेही विचार नाहीत, निर्मळ आहेत, निस्संग आहेत. असं सारं हे कुटुंब पाहिल्यानंतर फार आनंद होतो आहे. या सगळ्या लोकांचे जे विचार आहेत ते एकवटलेले दिसतात. त्यांची व्यक्तिमत्व जरी भिन्न भिन्न दिसत असली तरीसुद्धा परमेश्वराची आराधना करणं, परमेश्वराला प्रसन्न करून घेणं, परमेश्वराचा शोध घेणं हेच या कुटुंबातलं वर्तन दिसतं आहे, हेच या कुटुंबात चाललेलं आहे. सारेच लोक या ठिकाणी वेदविद्येमध्ये पारंगत असलेले दिसत आहेत, श्रुतीस्मृतींचा अभ्यास केलेले दिसत आहेत, महापुराणांचा अभ्यास त्यांनी केलेला आहे असं दिसतं आहे. आणि यांच्या वर्तणुकीवर, यांच्या आचरणावरती या सगळ्या विद्यांचा पहारा बसलेला आहे. ह्यातल्या सगळ्या गोष्टी ते अनुकरणात उतरवण्याचा प्रयत्न करताना मला दिसत आहेत. आणि यांचे जे पिताश्री आहेत मुकुंद अण्णा, ते खरोखर तृप्त आहेत, कृतार्थ आहेत असं वाटतं आहे. याचं कारण हे सारे जे पुत्र आहेत त्यांचे, ते सगळे पुत्र त्यांच्या तोंडून निघालेला प्रत्येक शब्द पाळणारे दिसत आहेत. आणि त्यांची जी अर्धांगिनी आहे गंगा, ती तर सेवाव्रतीच दिसते आहे. पती हाच परमेश्वर आहे असं तिचं व्रत मला दिसतं आहे. जे बाबाजी आहेत, गोपाळराव आहेत, प्रल्हाद आहे आणि पुरुषोत्तम आहे, हा त्यांना मिळालेला परमेश्वराचा कृपाप्रसाद असावा असंच या ठिकाणी मला दिसतं आहे. त्यांचं सारं जीवन कृतार्थ झालेलं दिसतं आहे. या घरामध्ये परमार्थ अगदी सुखाने मला नांदताना दिसतो आहे. अशी जी माहिती या घराची सद्गुरू रामानंदांना झालेली आहे, त्यामुळे त्यांचं चित्त या घरामध्ये अगदी ओढल्या गेलं आहे. त्यांच्या मनाचा अंतर्धागा इथे विणल्या गेला, एकत्र झाला आणि ते जणू काही या घरचेच होऊन गेले. प्रल्हादाच्या घरी राहत असताना जो त्या ठिकाणी आनंद भरून राहिला तो जणू काही कमलकंद होता. त्या ठिकाणी परमेश्वराने जो आनंद या ठिकाणी निर्माण केला, चर्चेतून जो आनंद निर्माण केला, पूजेतून जो आनंद निर्माण केला आणि वेगवेगळ्या ग्रंथांच्या मधून संचार करीत असताना ज्या तत्वांचा आनंद या ठिकाणी निर्माण केला, तो आनंद म्हणजे जणू काही कमलकंद आहे. ब्रह्मच या ठिकाणी अवतरला आहे असं तिथे वाटायला सुरुवात झाली. काळवेळेचं भान सुटलेलं आहे अशी अवस्था त्या ठिकाणी निर्माण झाली. रामानंदांच्या मनामध्ये बाबाजींच्या विषयी अत्यंत आदरभाव निर्माण झाला, कारण त्यांची विद्वत्ता शब्दाशब्दामधून प्रकट होत होती, वाक्यावाक्यामधून प्रकट होत होती, त्यामधून त्यांचा अभ्यास दिसत होता. आणि हे सगळं पाहिल्यानंतर रामानंदांचा या घरावरती लोभ जडणार नाही असं होणं शक्य नाही. त्यांचा अनिवार्यपणे लोभ या घरावरती जडलेला त्या ठिकाणी दिसत होता. आणि हृदयीचा जो शब्द होता त्यामध्ये लढिवाळपणा आलेला दिसत होता. तेव्हा आनंदाच्या या अवसरी, या वेळेला बाबाजींच्या मनामध्ये आपल्या मित्रांना या ठिकाणी बोलवावं असं येणं अगदी साहजिक होतं. त्यांचे ते अंतस्थ मित्र होते, हृदयीचे ते मित्र असल्यामुळे
त्यांच्याबरोबर ते सर्व प्रकारच्या चर्चा करीत असत. तेव्हा ते मित्रसुद्धा या ठिकाणी यावेत असं बाबाजींना वाटणं हे अगदी साहजिक होतं. ते मित्र म्हणजे आबाराव होते, दाजीबा माई होते, राजाभाऊ होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे देसाई होते. हे त्यांच्या हृदयामध्ये ठाण मांडलेले जे स्नेही होते त्यांची आठवण येणं अगदी साहजिक होते. लगेच त्यांनी त्या साऱ्यांना बोलावून घेतलं आणि ते असं म्हणाले की या हो या, आमच्याकडे एक सदाचारी पुरुष आलेले आहेत. ते अध्यात्म क्षेत्रामध्ये अधिकारी आहेत. तेव्हा त्यांच्या ज्ञानाचा हा जो खजिना आहे तो आपण डोळा भरून पहा, त्याचा आस्वाद घ्या, असं त्यांनी निमंत्रण आपल्या मित्रांना दिलं. ते निमंत्रण त्यांना मिळालं आणि सारे त्या ठिकाणी भराभरा एकत्र झाले आणि त्यांच्या मनामध्ये आश्चर्य आलं की अरे, हे सत्पुरुष तर खरोखरच एखादे अवतारी पुरुष असावेत असे वाटत आहेत. आणि त्यांच्या मनामध्ये अत्यंत आदर निर्माण झाला. ते सारे जमा झाले आणि मग त्या ठिकाणी ज्या चर्चा रंगल्या त्यामुळे विवेकच प्रत्यक्ष रीतीने या ठिकाणी अवतरला आहे असं वाटायला लागलं. समोरचा पुरुष हा अत्यंत संयमी त्यांना दिसला, तेजस्वी होता आणि वेगळाच होता. त्यांच्या अंतरामध्ये जे ज्ञानाचे दीप होते ते सद्भावना या ठिकाणी निर्माण करताना दिसत होते. दीप ते मनातला अंधार पळवून लावताना दिसत होते आणि ज्ञानोदय झाल्याचा भास या ठिकाणी निर्माण होत होता. तेव्हा रामानंद म्हणते की आपण या ठिकाणी आलात, मला फार आनंद झाला. आपल्या भेटीमुळे मला खूप आनंद झालेला आहे. आणि ते बाबाजींचे मित्रसुद्धा असं म्हणत होते की आपल्या दर्शनाने आम्ही अगदी धन्य झालेलो आहोत आणि जर आपल्याला वाटत असेल तर आपण आम्हाला काही उपदेश करावा अशी आम्ही आपल्याला विनंती करतो आहोत. तेव्हा रामानंद म्हणाले की अहो, आपण तर मूळची सज्जन आहात, सद्विचाराने परिप्लुत असलेले मला या ठिकाणी दिसता आहात, पण तरीही आपण जे बोलता आहात ते आपलं बोलणं ऐकून मलाही काही बोलावंसं वाटतं. तर मी आपल्याला असं विचारतो की आपण आत्ता सध्या काय बरं वाचता आहात? आपल्या वाचनामध्ये कोणते ग्रंथ आहेत आणि ते वाचता वाचता आपल्याला कोणतं तत्त्व सापडलं आहे असं आपल्याला वाटतं? कोणतं तत्त्व आपल्या मनामध्ये आत्ता घोळतं आहे? आणि आणखी एक गोष्ट असते बरं का, वाचन करताना आपल्याला असं वाटतं की अमुक एक गोष्ट आपल्याला समजली आहे आणि समजली आहे असं वाटत असतानाच पुन्हा मनामध्ये विचार येतो की समजली आहे असं वाटत असलं तरीसुद्धा ती गोष्ट पूर्णपणाने आपल्याला समजलेली नाही. तेव्हा असं तत्त्व सापडलं आहे असं देखील वाटत असतं आणि तेच तत्त्व हरवलं आहे असं सुद्धा वाटत असतं. तेव्हा अशी कुठली गोष्ट आपल्या मनामध्ये आहे बरं? ती गोष्ट आपण मला सांगाल काय? ती आपण कृपा करून मला सांगा. आता हे जे रामानंद महाराज त्या सगळ्या स्नेहांना उद्देशून म्हणाले, तोच प्रश्न प्रल्हादाच्याही मनात होता की ग्रंथ वाचत असताना काही गोष्टी आपल्याला सापडल्या आहेत, समजल्या आहेत असं वाटत असतं आणि मग दुसऱ्याच क्षणाला त्याच गोष्टी आपल्याला समजलेल्या नाहीत असं सुद्धा वाटत असतं. आता असं जे दोघांच्याही मनामध्ये जो विचार होता तो प्रल्हादांच्याही मनात होता. तेव्हा देसाईसुद्धा असं म्हणाले की हो, आपण हे जे बोललात तर बरं झालं, कारण अशा प्रकारचं आमच्या मनात येतं. एखादं तत्त्व सापडलं आहे असं वाटतं आणि तेच तत्त्व पुन्हा हरवून गेलं असं सुद्धा वाटतं. तेव्हा आपण बरं झालं या गोष्टीचा उल्लेख केलात. तर मी तुम्हाला तोच प्रश्न आत्ता विचारू इच्छितो. आमचे हे जे स्नेही आहेत बाबाजी, ते अनेक तत्वांचा अभ्यास त्यांनी केलेला आहे, अनेक ग्रंथ त्यांनी आलोडले आहेत. त्यामधली तत्त्व ते आम्हाला सांगत असतात आणि ती तत्त्व सांगताना ते जे काही आम्हाला सांगतात त्यामुळे आमच्या मनामध्ये खूप शंका निर्माण होतात, कुशंकाही निर्माण होतात.
ते आम्हाला असं सांगतात की हा जो नरजन्म आपल्याला मिळालेला आहे त्या नरजन्माचा मूळ उद्देश आहे की याच जन्मामध्ये आपण परमेश्वराची प्राप्ती करून घेऊ शकतो आणि जन्ममरणाचा हा जो दोष या जीवाला जडलेला आहे तो दोष आपण याच जन्मात नाहीसा करू शकतो. म्हणून ह्या नरजन्माचा आपल्याला खरं म्हणजे हा उपयोग आहे. म्हणून निरंतर त्याच्या पायाशी जर आपल्याला बसायचं असेल त्या परमेश्वराच्या आणि तिथेच जर जागा मिळवायची असेल त्याच्याशी एकरूप जर व्हायचं असेल तर या जन्माचा आपण उपयोग करून घ्यावा. पण ते पुढे असंही सांगतात की हे जर आपल्याला करायचं असेल तर आपल्याला सद्गुरू मिळायला पाहिजे आणि सद्गुरूंचा ध्यास आपण घ्यायला पाहिजे असं ते सांगतात. आणि सद्गुरू हा पथदर्शक आहे. पण आता इथेच आमच्या मनामध्ये अशी शंका येते आहे की सद्गुरूंच्या मागे जर निश्चंकपणे जायचं असेल आणि सद्गुरू हाच एकमेव हा मार्ग आहे असं जर समजायचं असेल तर इथे आमच्या मनातली एक शंका आहे, तिचं आपण निरसन जरूर करावं बरं का. इथेच आमचा विवेक जो आहे तो घोटाळ्यात पडतो आणि आमचा विवेक आम्हाला असं विचारतो आहे की अहो श्रेष्ठ ईश्वर आहे का श्रेष्ठ सद्गुरू आहेत, पथप्रदर्शक आहेत, आम्हाला ईश्वराकडे नेण्याचा मार्ग जे दाखवतात ते श्रेष्ठ आहेत की प्रत्यक्ष ईश्वर श्रेष्ठ आहे या गोष्टीचा निर्णय काही आम्हाला करता येत नाही. तेव्हा या गोष्टीवर जर आपण काही प्रकाश पाडलात तर तो आम्हाला हवा आहे. तर हे त्यांची चर्चा ऐकल्यानंतर प्रल्हाद महाराज सावध झाले आणि त्या सगळ्यांचा तो प्रश्न ऐकून ते अगदी लक्ष देऊन रामानंद महाराजांचं उत्तर काय आहे त्यावर ते ऐकायला लागले. आता ज्या अर्थी ते इतके सावध झाले आणि रामानंदांचं उत्तर ऐकण्यासाठी म्हणून उत्सुक झाले त्या अर्थी त्यांच्याही मनात हा प्रश्न असावा असं रामानंद महाराजांना वाटलं आणि त्यांनी प्रल्हादांच्याकडे रोखून पाहिलं आणि प्रल्हादांच्या हे लक्षात आलं. मग ते हसून असं म्हणायला लागले की हो सांगतो तुम्हाला, सद्गुरूंचं महात्म्य काय आहे ते तुम्हाला सांगतो बरं का. आता असं पहा की आपण ही उपासना करतो, परमेश्वराच्या सन्निध जाण्याचा प्रयत्न करतो, त्याची पूजा करतो, त्याचं भजन करतो, त्याची आराधना करतो. ही जी उपासना आपण करत असतो ती उपासना करताना जर देह नसेल तर आपल्याला ही उपासना करता येईल का. तर याचं असं उत्तर येतं की देहाशिवाय पूजा अर्चा भजन तपश्चर्या हे काहीही करता येत नाही. आणि म्हणून नरदेह असणं आवश्यक आहे. म्हणजेच या भूतलावर जन्म घेणं आवश्यक आहे. जर जन्मच घेतला नाही तर या गोष्टी करता येणार नाही. आणि म्हणून जन्माची या ठिकाणी आवश्यकता आहे. आवश्यकता कशाकरता आहे तर परमेश्वराच्या प्राप्तीसाठी आवश्यकता आहे. म्हणजे आपल्याला जन्म घेतल्यानंतर काय करायचं आहे तर परमेश्वराची आराधना करायची आहे. यासंबंधी आपल्याला मी एक उदाहरण सांगतो. निमिराजाची गोष्ट अशी आहे की मिथिला नगरीचा निमिराजा यांनी एक यज्ञ करायचं ठरवलं आणि यज्ञ करायचं ठरवल्यानंतर त्याच्या मनामध्ये जो पहिला विचार आला की ब्रह्मदेवाचे जे मानसपुत्र वसिष्ठ मुनी आहेत त्या वसिष्ठ मुनींना या यज्ञकर्माचं ऋत्विजत्व द्यावं, त्यांना या यज्ञामध्ये प्रमुख पद द्यावं असं त्याच्या मनात आलं. आणि मग तो वसिष्ठ मुनींच्याकडे गेला आणि वसिष्ठ मुनींना त्यांनी दंडवत घालून विनंती केली की मुनिवर्य, माझ्या मनामध्ये अशा प्रकारचा यज्ञ करायचं आलेलं आहे आणि त्या यज्ञाचं ऋत्विजत्व आपण स्वीकारावं अशी विनंती करायला मी आपल्याकडे आलेलो आहे. वसिष्ठ मुनींनी क्षणभर विचार केला आणि निमिराजाला ते असं म्हणाले
की तुझ्या मनात हा जो विचार आलेला आहे तो अत्यंत स्तुत्य आहे, त्याची मी वाखाणणी करतो. परंतु राजा, सध्या मी इंद्रदेवाचे निमंत्रण स्वीकारलेले आहे आणि त्यांच्याकडचा तो यज्ञ पूर्ण करणं हे माझं प्रथम कर्तव्य आहे. तिथे जाऊन मी तो यज्ञ पूर्ण करतो आणि यज्ञ समाप्तीनंतर तुझ्याकडे येऊन मी तुझा यज्ञ पूर्ण करतो. यावर नेमिराजा काहीही न बोलता नमस्कार करून परत गेला. परत गेल्यानंतर तो अनेक ऋषींकडे गेला. त्याच वेळेला तो गौतम ऋषींच्याकडे जाऊन त्यांना पण त्यांनी निमंत्रण दिले. तेव्हा गौतम ऋषी लगोलग निमिराजाकडे आल्यामुळे निमिराजाने मग गौतम ऋषींच्या ऋत्विजत्वाखाली त्याचा यज्ञ प्रारंभ केला. यज्ञ सुरू झाला. यज्ञ ज्या वेळेला सुरू झाला त्याच वेळेला तिकडे वसिष्ठांनी इंद्राकडचा यज्ञ पूर्ण केल्यानंतर ते निमिराजाकडे आले आणि पाहतात तो निमिराजाचा यज्ञ सुरू झालेला आहे आणि मग ते निमिराजाच्या भेटीसाठी म्हणून थांबले. त्याच वेळेला काय झालं की निमिराजा आत्यंतिक परिश्रमामुळे थकून गेलेला होता आणि त्याला निद्रा लागलेली होती. इकडे वसिष्ठमुनी आलेले आहेत हे त्याला ज्ञातच नव्हतं. बराच वेळ वाट पाहूनही जेव्हा निमिराजा आपली दखलही घेत नाही असे वसिष्ठांना जाणवले, त्यावेळेला त्यांना अत्यंत क्रोध आला आणि त्या क्रोधामध्ये त्यांनी निमिराजाला शाप दिला की हे निमिराजा, ज्या अर्थी तू निमंत्रण देऊनही माझी अवहेलना केलीस आणि मी तुझ्या भेटीसाठी खोळंबून थांबलेलो असताना तू माझ्या भेटीसाठीही आलेला नाहीस, त्या अर्थी तू उद्दाम झालेला मला दिसतो आहेस. तेव्हा तुला मी शाप देतो की तू आता विदेही होऊन जाशील. देहाविना तुझं आता अस्तित्व राहील, असा शाप त्यांनी दिला. थोड्या वेळाने निमिराजा जागृत झाल्यानंतर त्याला ही सगळी घटना कळली आणि तो घाईघाईने वसिष्ठांच्या दर्शनासाठी आला आणि वसिष्ठांना त्यांनी प्रणाम केला आणि तो असं म्हणाला की गुरुदेव, आपण मला कारण जाणल्याशिवाय शाप देऊन टाकलात. ही गोष्ट काही आपण योग्य केली नाही आणि त्यामुळे मीही आपल्याला असा शाप देतो की आपण सुद्धा देहविहीन होऊन जाल, विदेही होऊन जाल. कारण माझे कारणही आपण न जाणता मला हा शाप दिलेला आहे. असा दोघांनीही परस्परांना विदेही होण्याचा शाप दिला. आता वसिष्ठ लगेच त्या ठिकाणी देह सोडून देहाविना वावरायला त्यांनी सुरुवात केली. पण असं झाल्यामुळे त्यांना कुठल्याही प्रकारचं धार्मिक कृत्य करता आलं नाही, कर्म करता आलं नाही आणि त्यामुळे मग ते पुन्हा ब्रह्मदेवाकडे गेले आणि ब्रह्मदेवांना त्यांनी विनंती केली की देहाविना मी कुठलेही कर्म करू शकत नाही, म्हणून मला पुन्हा आपण देह द्यावा. देहप्राप्तीची मी आपल्याकडे याचना करतो. असं प्रत्यक्ष जेव्हा वसिष्ठांना करावं लागलं त्याचाच अर्थ असा की देहात असल्याशिवाय कर्म करता येत नाही आणि कर्म केल्याशिवाय ईशसंधान होत नाही. ईश्वराची प्रार्थना करता येत नाही, ईश्वराची उपासना करता येत नाही, पूजा अर्चा करता येत नाही, साधना करता येत नाही. आणि अशा प्रकारची ज्या वेळेला साधना होत नाही त्यावेळेला मग ब्रह्मज्ञान कसं होईल? मग ब्रह्मज्ञानसुद्धा होत नाही. आणि म्हणून शरीराची आवश्यकता आहे, देहाची आवश्यकता आहे. ती असल्याशिवाय ह्या गोष्टी करता येत नाहीत आणि म्हणून मग ब्रह्मज्ञानसुद्धा प्राप्त होत नाही. म्हणून नरदेह पाहिजे. नरदेह असला की ब्रह्मज्ञान मिळतं आणि मग ब्रह्मज्ञान झालं तरच आपल्याला ईश्वराशी अनुसंधान करता येतं
ईश्वराशी एकरूप होता येतं. आणि जर ब्रह्मज्ञानच मिळालं नाही तर मग गाढवांमध्ये सुद्धा ते आपल्याला समाविष्ट करून घेत नाही, त्यांच्यातही आपल्याला घेत नाही, अशी आपली मानवी जन्म घेऊन सुद्धा अशी अवस्था होते. म्हणून जेव्हा हा नरदेह मिळालेला असतो त्यातच आपण ईश्वराची प्राप्ती करून घेतली पाहिजे. आणि ही ईश्वराची प्राप्ती करून घ्यावी. जेव्हा आपण नरजन्माला येतो त्यावेळेला आपण विस्मृती आपल्याला होते, आपण इथल्या भवसागरामध्ये एकरूप होऊन जातो आणि त्यातून बाहेर पडणं, त्या मायेतनं बाहेर पडणं आपल्याला शक्य होत नाही. तर त्या मायेतनं बाहेर काढण्याचं काम सद्गुरू करतात. ते तुम्हाला निजबोधाची खूण देतात. आपण कोण आहोत, अहम ब्रह्मास्मीची जाणीव करून देतात. आणि हा जो इथला दारुण असा जो वणवा पेटलेला आहे संसाराचा, ह्यातून, या प्रपंचातून तुम्हाला बाहेर काढतात, या द्वैतातून तुम्हाला बाहेर काढतात. म्हणून सद्गुरूंची आवश्यकता आहे. इथे जी श्रेष्ठ कनिष्ठता, द्वैत भाव जो माजलेला आहे त्यातून तुम्हाला बाहेर काढतात, चंचलतेतून बाहेर काढतात. इथे जे विक्षेप झालेले असतात, अडथळे येतात, परमेश्वराच्या प्राप्तीसाठी तुम्ही तपश्चर्या करताना जे विक्षेप या ठिकाणी उद्भवतात त्यातून तुम्हाला बाहेर काढतात आणि तुमची एकाग्रता व्हावी, परमेश्वराची आराधना व्हावी म्हणून तुम्हाला ते मदत करतात. म्हणून आपण सद्गुरूंची भक्ती करावी बरं का. हेच जे आपलं मनोगत आहे ते अखेरचं आहे, हे आपण मनात घ्यावं, सदोदित सद्गुरूंना आठवावं, त्यांचंच स्मरण करावं. कारण तेच आपल्याला या मायेमधनं बाहेर काढतात. आणि मायेमधनं बाहेर काढल्यानंतर परमेश्वराच्या प्राप्तीची इच्छा आपल्या मनामध्ये निर्माण करतात. हे सद्गुरू करतात. जर सद्गुरूंनी हे केलं नाही तर आपण मायेमध्येच राहू. म्हणून सद्गुरूंवरती प्रगाढ अशी आपली श्रद्धा असली पाहिजे. सद्गुरूंचंच भजन आपण केलं पाहिजे, त्यांच्याच संबंधीचे विचार आपल्या मनामध्ये आले पाहिजे, आपण त्यांचंच मनन केलं पाहिजे, त्यांच्याच आचरणाचं चिंतन केलं पाहिजे. तेव्हा सद्गुरू हेच आपल्याला चारही मुक्तींचा मार्ग दाखवतात. म्हणून आपण सद्गुरूंच्याबद्दल प्रेम धरलं पाहिजे. आता सद्गुरू ज्या लोकामध्ये राहतात, जो लोक त्यांचा आहे, ज्या ते विष्णू लोकात आहेत का, ते शिवलोकात आहेत का, ते इंद्रलोकात आहेत, ते आपल्याला कळलं पाहिजे. आणि आपण सद्गुरूंच्या वर्तनाचा अभ्यास करत करत, चिंतन करत करत, सद्गुरूंची उपासना करत करत त्यांच्या लोकात जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजेच सद्गुरूंच्या लोकात आधी जायचं, तिथे गेल्यानंतर मग सद्गुरूंशी जवळीक साधायची. सद्गुरूंशी जवळीक साधायची ही कशी साधली जाते तर उपासनेशिवाय साधली जात नाही. तर उपासना करायची, त्यांच्याच संबंधीचे भजन कीर्तन करत राहायचं. आणि असं केल्याशिवाय सद्गुरूंची जवळीक प्राप्त होत नाही. सद्गुरूंची जवळीक एकदा प्राप्त झाली की त्यांच्याप्रमाणे होण्याचा घाट घालायचा, त्यांच्यासारखं वर्तन करण्याचा प्रयत्न करायचा, त्यांच्यासारखं आचरण करण्याचा प्रयत्न करायचा. आणि असं जेव्हा आपण करत राहू, ही जी स्वरूपता एकदा साधली जाईल, ती झाली की सद्गुरूंशी एकरूपता होण्यामध्ये, सायुज्यता होण्यामध्ये कुठलीही अडचण राहत नाही. इतकं आपलं प्रेम आपल्या सद्गुरूंवरती असलं पाहिजे. सद्गुरू हाच आपला परमेश्वर आहे असं आपण समजलं पाहिजे. असं रामानंद महाराजांनी त्या सगळ्या बाबाजींच्या मित्रांना समजावून सांगितलं, अनेक उदाहरणं दिली आणि त्यांच्या मनाचं त्यांनी समाधान केलं. मात्र प्रल्हादांच्या मनामध्ये तरीसुद्धा काही शंका शिल्लक होत्याच. ते तांडव चाललेलं होतं.
आणि ते तांडव सद्गुरू रामानंद महाराजांनी ओळखलं. आता ते त्यावेळेला काही बोलले नाहीत. त्यांनी काय केलं की बाबाजींच्या स्नेहांना अशा प्रकारे सगळं समजावून सांगितलं. त्यांचं समाधानही झालं आणि समाधानाने ते जेव्हा परत गेले तेव्हा मात्र मग रामानंद महाराज प्रल्हादांना असं म्हणाले की रे प्रल्हादा, तू आता असं कर की आज मध्यरात्री तू रामरायांची भेट घे. सगळं जग जेव्हा झोपलेलं असेल, निद्रिस्त असेल, त्यावेळेला रामरायांच्या जवळ जा, गाभाऱ्यामध्ये पद्मासन घालून तिथे बस आणि रामरायाची आराधना कर. असं त्यांनी सांगितल्याबरोबर प्रल्हाद महाराज मनामध्ये ओशाळून गेले की आपल्या मनातली ही जी घालमेल आहे ती महाराजांनी हेरली. आणि ही हेरली हे बरोबर झालं की चूक झालं हे ठरवण्याआधीच त्यांच्या मनाने कौल दिला की बरं झालं. त्यामुळे मनातल्या शंका मिटून जातील. आणि या विश्वासाने मग ते त्याच रात्री मध्यरात्रीच्या सुमाराला रामरायाच्या भेटीसाठी म्हणून रामाच्या गाभाऱ्यामध्ये गेले. रामरायाच्या पायाला त्यांनी कडकडून मिठी घातली आणि ते रामरायाच्या पायाशी पद्मासन घालून बसले. अखंड चिंतन सुरू केलं रामरायाचं. आणि मग त्या चिंतनामध्ये ते देहभान हळूहळू विसरू लागले. आणि देहभान विसरल्यानंतर त्यांचं हृदयरूपी आकाश जे आहे ते दीप्तिमान व्हायला लागलं, प्रकाशमान व्हायला लागलं. ते प्रकाशमान अशाकरता व्हायला लागलं की तिथे श्रीरामांची मूर्ती हळूहळू प्रकट व्हायला लागली. सुहास्यवदना प्रभू श्रीरामचंद्र प्रसन्नतेने प्रल्हाद महाराजांच्या हृदयामध्ये प्रकट झाले. ते प्रकट झाले आणि महाराज म्हणाले, धन्य धन्य श्रीरामा, आता मी धन्य झालेलो आहे. माझ्या शरीराच्या रोमरोमाला दृष्टी येऊ दे आणि हे तुझं जे गोजिरं साजिरं रूप आहे ते माझ्या अंतर्यामामध्ये, माझ्या हृदयामध्ये साठवू दे. हे रामा, तुझी हीच मूर्ती माझ्या मनामध्ये साठवू दे. हे राजीवनेत्री रघुनाथा, राजीवनेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाक्रंतं श्रीरामचंद्रं राजीवनेत्र, असं हे रघुनाथाचं जे रूप आहे ते रूप माझ्या मनामध्ये असंच साठवून ठेवू दे. तेव्हा ही जी प्रार्थना प्रल्हाद महाराज करत होते की राजीवनेत्री हा रघुनाथ असाच माझ्या मनामध्ये येऊन मला तो असाच दिसू दे. त्यामुळे हे श्रीरामचंद्र हसायला लागले. आणि ते हसणं त्यांचं साधं नव्हतं, विचित्र होतं. प्रल्हाद महाराजांची जणू काही ते चेष्टा करीत आहेत अशा प्रकारचं होतं. आणि हे पाहिल्यानंतर मग प्रल्हाद महाराज जरा सपापले आणि मग ते अपेक्षेने प्रभू रामचंद्रांच्याकडे पाहायला लागले. तेव्हा प्रभू म्हणाले की अरे प्रल्हादा, तू माझं हे माणसामध्ये जे निर्माण झालेलं रूप आहे, साजिरं गोजिरं गोड गोड, ते तू रूप पाहतो आहेस बरं का. अरे या चराचरामधल्या माणसांसाठी हे मी घेतलेलं सौम्य असं रूप आहे. चराचरातल्या लोकांना परमेश्वराविषयी जवळीक वाटावी, सौख्य वाटावं, प्रेम वाटावं याच्याकरता घेतलेलं हे एक रूप आहे. ते रूप मी भक्तांसाठी धरलेलं आहे की त्यांना प्रेम निर्माण व्हायला पाहिजे. तेच तू पाहिलं, तेच तू पाहिलं आणि मनामध्ये माझं हेच रूप आहे असं तुला वाटायला लागलं आणि तेच तू धरून ठेवलं आणि त्याचाच तू आदर सत्कार करतो आहेस आणि त्यालाच मग प्रेमस्वरूप म्हणतो आहेस. तर हे काही तुला असे विचार ठेवणं बरोबर नाही. ते का बरोबर नाही ते तुला आता सांगतो. कृष्णावतारामध्ये अर्जुनाला मी विश्वरूप दाखवलं, ते तू वाचलं असणारच, ते तुला ठाऊक असणारच. त्यावेळेला त्याला जो भयकंप निर्माण झाला तेही पाहिलं, त्याला ते रूप सहन झालेलं नाही बरं का.
पर ते मी तसं केलेलं आहे हे तुला आता नुसतं सांगून त्याचा प्रत्यय येणार नाही. म्हणून मी काय करतो आता, तुलासुद्धा तशा प्रकारचं रूप दाखवून तुला तो प्रत्यय देतो. तेच रूप तुला आता मी दाखवतो, म्हणजे तुला त्याचा अनुभव येईल. बरं का, तुझ्या लक्षात ते यावं. आणि तुला जर असं वाटत असेल की ते रूप मी आत्ता जे तुला दाखवायला निघालेलो आहे ते तुझ्यामुळेच तुला ते दिसतं आहे, तर हा तुझा भ्रम आहे. तुला हे सहज शक्य नाही आहे. ते मी तुझ्यामुळे तुला दाखवत नाही आहे, कारण माझं ते रूप हे वेदाभ्यास केला तरीही मिळत नाही. त्याचं रूप कोणालाही दिसत नाही. पण तुला जे ते दिसतं आहे त्याचं कारण आहे बरं का, जे अनेकांना उग्रतप करूनही मिळत नाही. अनंत दानं त्यांनी केली तरीही मिळत नाही. खूप पूजा अर्चा वगैरे केल्या, भजन संकीर्तन केलं तरीही जे मिळत नाही ते रूप तुला आत्ता मी दाखवणार, ते केवळ आणि केवळ रामानंदांच्यामुळे. कारण त्या रामानंदाने मला गळ घातली आणि मला ते असं म्हणाले की रामराया, आपलं ते जे विराट रूप आहे ते या प्रल्हादाला एकदा आपण दाखवावं, कारण त्याच्या मनामध्ये भ्रम आहे. सद्गुरू आणि परमेश्वर यांच्यापैकी श्रेष्ठ कनिष्ठतेच्या द्वैतामध्ये तो अडकलेला आहे. ते त्याचं द्वैत निवारण करण्यासाठी म्हणून हे रामराया, आपण ते रूप त्याला दाखवावे असं रामानंदांनी मला सांगितलं. म्हणून ते रूप मी आता तुला दाखवणार आहे. अरे खरं म्हणजे तू अगदी धन्य आहेस, कारण अनुग्रहापूर्वीच तुझ्या सद्गुरूंनी तुझ्या मनातलं हे जे शंकेचं आवरण तुला पडलेलं आहे ते आवरण दूर करण्यासाठी मला ही गळ घातलेली आहे. तेव्हा ते रूप पाहण्यासाठी तुला आधी मी दिव्यदृष्टी देत आहो. ती दिव्यदृष्टी तू घे. हे जे चर्मचक्षु आहेत ना तुझे, त्याने तुला ते रूप काही पाहता येणार नाही आणि तुझी ही दृष्टी नष्ट होऊन जाईल. तेव्हा माझं दर्शन जर तुला घ्यायचं असेल, निर्भय होऊन जर तुला ते पाहायचं असेल, तर तू आता ही जी मी दिव्यदृष्टी तुला देतो आहे ती दिव्यदृष्टी तू घे. म्हणजे मग माझं ते विश्वरूप जे तुला दिसेल, जे अमित आहे, जे मोजताच येणार नाही, त्याची मापं काढता येणार नाही आणि जे अनंत आहे, ज्याचा अंत तुला लागणार नाही, अशा प्रकारचं ते रूप आहे. ते वेगवेगळ्या आकारात आहे, वेगवेगळ्या प्रकारातही आहे. त्याची वर्णसुद्धा चित्रविचित्र आहेत, इतके आहेत की त्याची गणनाही तुला करता येणार नाही. तेव्हा असं रूप मी आता तुला दाखवतो. मग रामरायांनी आपलं ते योग रूप दाखवायला सुरुवात केली. विराट रूप त्यांनी धारण केलं. ते भव्य रूप प्रल्हादांच्या समोर उभं राहिलं. त्या रूपाचं वर्णन आता करता येत नाही, म्हणून हे गणराया तू या ठिकाणी प्रकट हो आणि तूच ते रूप दाखवण्याचा प्रयत्न कर. ते रूप खूप थोरलं होतं, खूप थोरलं म्हणजे एवढं की खूपच थोरलं होतं आणि ते तिथे प्रकट झालं. ते थोरलं झालं आणि अधिक थोरलं व्हायला लागलं. इतकं थोरलं व्हायला लागलं की मग ते मला दृष्टीपुढे दिसेन असं झालं. असंख्य मुख त्याला फुटली, असंख्य डोळे त्याला आले, असंख्यांचेही असंख्य झाले. डोळ्यात डोळे आले, भरपूर डोळे आले, भरपूर आकृत्या झाल्या. त्या आकृत्यांच्या भरपूर आकृत्या झाल्या आणि बहुतांच्या अनेक झाल्या. इतक्या झाल्या की खूपच झाल्या, त्या मोजता येईना, अनंत होत्या. त्या वस्त्रालंकारांनी नटल्या, एवढ्या नटल्या की ते जे आश्चर्यकारक त्याचं रूप होतं ते मला मोजताही येईना. ते सुंदरही होतं, ते भयंकरही होतं, रौद्र होतं. अनेक विश्व निर्माण झाली, अनेक विश्वात त्या आकृत्या निर्माण झाल्या. अनेक विश्व इतकी होती की त्याची मोजदाद राहिली नाही. त्या अनेक विश्वामध्ये अनेक सूर्य निर्माण झाले, अनेक सूर्यांच्या प्रभा निर्माण झाल्या. त्या प्रभा एकवटल्या, त्या इतक्या एकवटल्या तरीसुद्धा त्यांचा जो प्रकाश पडला
तो प्रभू रामचंद्रांच्या प्रतिमेच्या प्रकाशापेक्षा फिकाच होता. एवढी प्रभूची प्रभा त्या ठिकाणी फाकलेली होती. आता या विश्वातले जे सगळे भेद होते ते सगळे भेद एकत्र झाल्यासारखे दिसत होते, कालवले जात होते एकमेकांच्यामध्ये. सूर्य कालवले जात होते, चंद्र कालवले जात होते, सारे नक्षत्र, सगळे ग्रह, तारे सगळे एकत्र होत होते, कालवले जात होते. हे सगळं विश्व एकत्र होत होतं. आता हे सगळं पाहिल्यानंतर ते जे भूतसंग होते, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, बुद्धी आणि सारं काही अहंकार वगैरे सगळं एकत्र झालं. सगळे एकमेकांच्यामध्ये मिसळल्या गेले. अनेक रामाच्या मूर्ती मला त्या ठिकाणी दिसायला लागल्या, उग्र रूपामध्ये दिसायला लागल्या. पोटात पोटं दिसायला लागली, भयंकर पोटं दिसायला लागली, आदित्य दिसायला लागली त्या पोटांच्यामध्ये, वसू दिसायला लागली, तिथे वारा त्या ठिकाणी व्हायला लागला, रुद्रही त्या ठिकाणी निर्माण झाला, अग्नी निर्माण झाला, सूर्य आग ओकायला लागले. सर्वत्र सर्वत्र प्रचंड प्रचंड असा प्रकाश निर्माण झाला. आणि त्याच्यामध्ये मला गंधर्व दिसायला लागले, गंधर्वांच्या बाजूला दैत्य दिसायला लागले, दैत्यांच्या पलीकडे यक्ष दिसायला लागले, सिद्धही दिसायला लागले, विद्याधरही दिसायला लागले. आणि हे सगळं पाहिल्यानंतर, ते विराट विराट रूप पाहिल्यानंतर हे सगळं विस्मित होऊन प्रल्हाद पाहायला लागले. रूपामध्ये रूपे, अनेक रूपे, त्याही रूपात रूपे, त्याही रूपात रूपे. हे सगळं पाहिल्यानंतर, हे अफाट अफाट सगळं पाहिल्यानंतर काय बरं हे दिसतंय आहे आपल्याला. ही पदं पहा, हे पाय जे आहेत ते सगळे पाहिले, त्यांचे पसारे पाहिले, हे भुजांचे पसारे पाहिले, हे ऊर पाहिले, या दाढा पाहिल्या, त्यांचा विकराळपणा पाहिला. अरे बापरे, काय हे भयान भयान सारं आहे. हे शंख काय, चक्र काय, गदा काय, धनुष्य काय. अरे बाबा बाबा बाबा, प्रचंड प्रचंड, अत्यंत विक्राळ, अत्यंत विक्राळ. अनेक आकाश, अनेक ठिकाणी, अनेक प्रकारचे हे सगळे एकमेकांचे कालवले जाणारे पसारे पाहिल्यानंतर हे जे भीषण रूप आहे, हे भीषण रूप जणू काही गिळतं एकमेकांना, एकमेकांना चाटतं आहे, एकमेकांना चावे घेत आहे, एकमेकांना रगडते आहे. हे सगळं पाहिल्यानंतर सद्गुरू प्रल्हाद महाराज भयाने, अगदी घामाने डबडबून गेले. भय वाटलं त्यांना. आणि भय वाटून ते रामरायाला विनंती करतायत, रामा, हे तुझं विराट रूप मी पाहिलंय, आता मी समजलो आहे, मी समजलो आहे रामा, तुझं सौम्य रूपच आता मला दाखव. यामध्ये मी रमत नाही, मला तुझ्या सौम्य रूपाचंच दर्शन घडव, त्यातच मी एक रूप होऊन जाईन. ही सगळी प्रल्हादाची वाणी ऐकली. आणि मग रामराय भीषणपणाने गडगडाट करून हसले. इतके भीषण हसले की हृदयामध्ये भयकंप निर्माण झाला. आणि मग ते असं म्हणाले, प्रल्हादा, डोळे उघडून पहा, म्हणजे तुला असं लक्षात येईल की माझ्यामध्ये रामानंद बसलेले आहेत. ते सामान्य रूपामध्ये जरी असले आत्ता तुमच्यामध्ये, तरी ते रामरूप झालेले आहेत, माझ्यामध्ये आहेत. या विश्वाच्या पसाऱ्याचा एक भाग आहेत नव्हे, हा विश्वाचा पसारा म्हणजेही तेच आहेत. ते माझ्याशीच एक रूप झालेले असल्यामुळे ते माझ्याशी एक रूप झालेले आहेत. आणि म्हणून ते म्हणजे मी आणि मी म्हणजे ते. तुला जरी असं ते सामान्य रूपात तिथे असं वाटत असलं की ते तुमच्यामध्ये आहेत, तुला जवळ घेता आहेत, तरीसुद्धा तुझ्या हे लक्षात येत नाही की ते माझ्याशी एक रूप झालेले आहेत. म्हणून तू मनातला भ्रम काढून टाकावा, द्वैत सोडून द्यावं, रामानंदांच्यामध्ये तू मजला पहावे, प्रत्यक्ष प्रभूला पहावे आणि सद्गुरूंना ईश्वर मानावं. या द्वैतामध्ये गुंतू नकोस, या वादामध्ये पडू नकोस आणि त्यातून स्वतःला अशांत करवून घेऊ नकोस. असं जेव्हा प्रभू रामचंद्र म्हणाले, तेव्हा प्रल्हादांची ही समाधी उतरली. ही समाधी उतरली, द्वैत नाहीसं झालं. सद्गुरू श्रेष्ठ
की परमेश्वर श्रेष्ठ अशा प्रकारचं द्वैतच नष्ट झालं. ते नष्ट झाल्यामुळे मनामध्ये शांतता पसरली आणि मग त्यांनी रामानी जी सौम्य अशी मूर्ती या ठिकाणी रामाची होती ती मूर्ती त्यांनी न्याहाळली. ती परमशांत मूर्ती सद्गुरूंची मूर्ती त्यांना वाटली. रामाची मूर्ती आणि सद्गुरूंची मूर्ती यात एकरूपता दिसली आणि ती दिसल्यानंतर ते तिथून उठले आणि मग ते असे म्हणाले की मी चारही मुक्ती मिळवीन, चारही मुक्ती मिळवीन. मी माझ्या सद्गुरूंच्या लोकात जाईन, त्यांच्या समीप जाईन, त्यांच्याशी एकरूप होईन आणि मग सायुज्यतेला जाईन. तेव्हा अशा प्रकारे निश्चय करून ते तिथून उठले आणि मग हे सगळं मिळवण्यासाठी मी सेवेचा धर्म पाळीन. कारण अंजनीपुत्र हनुमंत याने जी रामसेवा केली तो दास्यभक्तीचा आदर्श माझ्यापुढे आहे आणि मी गंगापुत्र आहे, गंगेचा पुत्र आहे. तेव्हा मी सुद्धा त्याच मार्गाने जाईन आणि असं त्यांनी ठरवलं. त्यांच्या मनातलं द्वैत नष्ट झालं, रामानंदांचा हेतू साध्य झाला. त्यावेळी रामानंद महाराज हे खेरड्यामध्ये रमलेले होते, भजन करत होते, कीर्तनं करत होते. रामनामाचा कल्लोळ त्या ठिकाणी त्यांनी उडवून दिलेला होता आणि अशा प्रकारे दिवसामागून दिवस जात होते. कधी ते शुक्लांकडे जात होते, कधी दंड्यांकडे जात होते, कधी देशपांड्यांच्याकडे जात होते, कधी माईंच्याकडे जात होते, तर कधी देसायांच्याकडे जात होते. सगळीकडे त्यांची उठबस वाढली. ही उठबस एवढ्याच कारणासाठी होती की प्रत्येकाने या सगळ्या सज्जन लोकांनी रामरायाच्या चरणी लीन व्हावे, रामभक्ती आपलीसी करावी. आणि या साखरखेड्यामध्ये ते जे रमले होते त्याला मूळ कारणं जी होती ती म्हणजे बाबाजींची जी बुद्धिमत्ता होती, त्यांनी ते आकर्षित झालेले होते. बाबाजींचे जे सगळे स्नेही होते ते स्नेही अत्यंत सरळ स्वभावाचे, अत्यंत सज्जन असे होते, म्हणून ते इथे रमले होते. आणि जो प्रल्हाद होता ना, त्याविषयी जी सेवा तत्परता होती ती म्हणजे हनुमंताचीच सेवा तत्परता होती आणि त्या हनुमंताच्या प्रेमामध्ये ते पडलेले होते आणि म्हणून त्यांचं मन या ठिकाणी गुंतलेलं होतं. ते पेठेमध्ये गेले आणि मग गोविंदराव देशपांड्यांना असं म्हणाले की हे जे बालनाथ गोविंद मंदिर आहे त्या मंदिराचा उद्धार करायला पाहिजे. त्याचा जीर्णोद्धार झाल्याशिवाय हा बालनाथ जो आहे ना तो इथे रमणार नाही हो. म्हणून आपण लवकरात लवकर याचा जीर्णोद्धार करायला पाहिजे. आणि तिकडे जे राम मंदिर होतं त्या राम मंदिरामध्ये त्यांनी सुंदर मूर्ती आणवल्या, त्याची त्या ठिकाणी प्रतिष्ठापना केली. तो समारंभ घडवून आणला आणि रामनामाचा महिमा त्या ठिकाणी वाढवला. ही सगळी चळवळ रामनामाच्या प्रचाराची प्रसाराची जी चळवळ होती ती करत असताना प्रल्हादांनी त्यांची जी सेवा केली त्या सेवेमुळे प्रल्हादावरती त्यांचं अनिवार्य प्रेम निर्माण झालं. त्याचं सेवाव्रत जे आहे हनुमंतासारखं, त्यामुळे ते त्याच्याकडे आकर्षित झाले. आणि मग ते एक दिवस प्रल्हादांच्या आईला म्हणजे गंगा मातेंना असं म्हणाले की अहो हा प्रल्हाद तुम्ही आम्हाला देऊन टाका. तो आम्हाला दिलात तर आम्ही त्याचा रामकार्यासाठी उपयोग करू. तेव्हा आपण हा जो प्रल्हाद आहे तो आम्हाला द्या, असा भक्त आम्हाला पाहिजेच आहे. तेव्हा गंगा मातेला नृसिंह सरस्वतींची आठवण झाली आणि त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. ती असं म्हणाली की अहो तो तुमचाच आहे. अशी संतवाणी फार पूर्वीच होऊन गेली. तेव्हा त्याच्या भाग्याचा उदय होण्याचा हा क्षण आहे. तेव्हा तुम्ही हा प्रल्हाद तुमचाच आहे तो घ्या. बरं का, देवकार्यासाठी जर त्याचा देह चिजला ना तर ते पाहिजेच आहे, आणखी आम्हाला दुसरं काय हवं. तेव्हा असं आई म्हणाली आणि मग रामानंदांनी प्रल्हाद आमचा झाला असं त्यांना सांगितलं. इकडे दाजी पुराणिक जे होते त्यांचे मेहुणे रामानंदांच्या दर्शनासाठी आले आणि मग त्यांनी अशी विनंती केली की आपण आमच्या गावाला या. आमचं गाव शेलगाव. तेव्हा शेलगाव आटोळ जे आहे ते इथून जवळ आहे. तेव्हा आपण तिथे आमच्या गावाला या, ते खेरड्यापासून जवळ आहे
अशी विनंती त्यांनी केली. आणि मग ती विनंती काही रामानंदांना मोडता आली नाही. मग रामानंद महाराज शेलगाव आटवळला निघाले. त्यावेळेला त्यांनी आपल्याबरोबर दाजीबांना घेतलं, बाबाजींना घेतलं आणि प्रल्हादांनाही घेतलं. आणि मग ते निघता निघता साऱ्यांना असं म्हणाले की रामरायावरती श्रद्धा ठेवा, सारे श्रेय रामरायाला अर्पण करा आणि रामरायाची भक्ती करा. आम्ही येतो. आम्ही आधी गोंदावल्याला जाऊ आणि त्याच्यानंतर गुरुपौर्णिमेसाठी तिथे जाऊन आल्यानंतर आम्ही दासनवमीसाठी मंगरूळला जाऊ. तेव्हा त्यानंतर आम्ही जेव्हा केव्हा वेळ मिळेल तेव्हा पुन्हा एकदा साखरखेड्याला येऊ. आणि मग ते बैलगाडीमध्ये बसताना त्यांच्याबरोबर जी मंडळी येणार होती त्यांना असं म्हणाले की गाडीमध्ये इतर कुठल्याही गप्पा गोष्टी करू नका, रामरायाचा आठव करा. प्रल्हादांना हे आवडलं आणि मग ते उत्साहाने जय जय श्रीराम जय हरी श्रीराम, जय जय श्रीराम जय हरी श्रीराम असं भजन म्हणू लागले. ते अगदी थेट शेळगाव येईपर्यंत. शेळगावी आल्यानंतर मग सद्गुरूंनी गाडीतून उतरल्याबरोबर इथे चौकशी केली की इथे मंदिरं आहेत का, किती आहेत, कोणकोणती आहेत, आणि इथे जी घरं आहेत त्यात नावाजलेली घरं कोणती, अशा प्रकारची सगळी चौकशी केली. आणि तिथली लोकस्थिती काय आहे, लोकांच्या विचार करण्याची पद्धती काय आहे, कुठली उंची त्यांनी गाठलेली आहे, काय करावं लागेल, अशा प्रकारचं युक्तिप्रयुक्तीने सगळ्या गोष्टी जाणून घेतल्या. सुष्ट कोण दुष्ट कोण ती माहिती मिळवली. आणि मग त्यांनी रामनामाची गोडी लावण्याचा आपला उद्योग सुरू केला. तिथे जे अण्णासाहेब देशपांडे म्हणून होते ते थोडे स्वाभिमानी गृहस्थ होते, थोडे स्वतःचा दुराग्रह चालवणारे गृहस्थ होते. तो त्यांचा दुर्भाव हा जो आहे तो दूर करण्याचा जो एक प्रयत्न रामानंद महाराजांनी केला तो अनुसरण्यासारखा आहे. कारण देशपांडे हे अतिशय गर्विष्ठ वाटत असतानाच रामानंद महाराजांनी त्यांचा गर्विष्ठपणा दूर करून त्यांना विरक्तीच्या मार्गाकडे वळवलेलं या ठिकाणी आपल्याला अनुभवाला आलेलं आहे. हे सगळं प्रल्हाद महाराज सद्गुरूंच्या जवळ राहून पाहत होते आणि सद्गुरूंची ही कृती त्यांनी अनुभवली आणि त्याचं विश्लेषण त्यांनी केलं, कठोरपणाने केलं. आणि मग त्यांना सद्गुरूंचं अतोनात कौतुक वाटलं. सद्गुरूंच्या जन्मापासूनचा सगळा तपशील मग त्यांनी जाणून घेतला. सद्गुरू कसे घडत गेले, त्यांचा प्रवास कसा झाला, आध्यात्मिक प्रवास कसा झाला याचं त्यांनी निरीक्षण केलं, परीक्षण केलं, प्रत्येक घटना तपासून घेतली. आणि त्या ऐरणीवर सद्गुरूंचा त्यांनी जेव्हा मागोवा घेतला तेव्हा सद्गुरूंच्या विषयी त्यांच्या मनामध्ये जो आदर निर्माण झाला त्याला तुलनाच नाही. आणि मग सद्गुरूंचा सहवास त्यांना हवा असा वाटू लागला. आणि मग असं वाटायला लागलं की या भवसागरातून जर पार व्हायचं असेल तर सद्गुरूंची ही वत्सलतेची नाव आहे, त्यातच आपण बसलं पाहिजे असं त्यांना वाटायला लागलं. पण व्यवहार वेगळा असतो. शेलगावामधलं काम झालं आणि मग महाराज लोणारकडे निघाले. लोणारकडे निघताना ते असं म्हणाले की आता आपण परत जा. मग खेर्डेकर परत निघाले आणि मग ते असं म्हणाले खेर्डेकरांना की आम्ही पुन्हा जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा खेर्ड्याला येऊ आणि आपल्याला भेटू. मग खेर्डेकर खेर्ड्याकडे निघाले. प्रल्हादांचं मन अगदी आंदोलन करायला लागलं, इकडे जाऊ की तिकडे जाऊ, इकडे जाऊ की तिकडे जाऊ. पण सद्गुरूंनी सांगितलं खेर्ड्याला जावे. त्यांचं मन सद्गुरूंकडे आणि शरीर खेर्ड्याला परत आलं. खेर्ड्याला आल्यानंतर ते रामनामामध्ये बुडून गेले. कधी बाबाजींच्याबरोबर जायचे तर कधी सद्गुरूंच्या आठवणींनी व्याकुळ व्हायचे. अशी त्यांची गोष्ट सुरू झाली. त्यांच्या मनामध्ये विचार आला की सद्गुरूंनी आपल्याला डावललं तर नाही ना, अनुग्रह तर दिलाच नाही, म्हणजेच सद्गुरूंच्या कसोटीला आपण उतरलो नाहीत की काय, नामसाधना आपली कमी पडली की काय, भक्तीमध्ये न्यूनता राहिली की काय,
सेवा धर्मामध्ये काही खोट आहे की काय, अशा प्रकारचे विचार त्यांच्या मनामध्ये जेव्हा यायला लागले तेव्हा ते अस्वस्थ झाले. त्यांच्या मनात आलं की मातेकडून मला मागून तर घेतलं, पण बरोबर काही नेलं नाही. तेव्हा आपला सहवास त्यांना योग्य वाटला नसेल, असं काही आहे का, असे जेव्हा विचारायला लागले, स्वतःलाच ते धिक्कार स्वतःचा करायला लागले, दोष द्यायला लागले, तेव्हा काय करावं. आळसामध्ये आपण सगळा दिवस घालवला, नामस्मरणाचा नुसता डांगोरा पेटला की आपण काय तर नामस्मरण करतो आहे. हे चंचल मन जे आहे ते मात्र काही आपल्याला आवरलं जात नाही. आपण नामस्मरणाच्या दृष्टीने कुठलंही या ठिकाणी दीप पेटविला नाही, कुठलाही चिरा ठेवला नाही, कुठली खूण या ठिकाणी नाही. आपण कसली गुरुभक्ती करतो आहोत. तुझा मी टोणपा झालो, कष्टलो बहुता परी, सौख्य ते पाहता नाही, बुद्धी दे रघुनायका. आणि मग ते रघुनायकाची अशी करुणा वाटायला लागले की अरे बाबा मला बुद्धी दे. काय हे माझा जन्म आता नुसता वाया चाललेला आहे. गुरुकृपेलासुद्धा मी अपात्र ठरलेलो आहे. काय माझ्यावरती हा प्रसंग आला बरं. असं जे सद्गुरूंसाठी गुरुमाऊलींचा जो विलाप आहे तो पाहिल्यानंतर शेखरालासुद्धा अत्यंत वाईट वाटलेलं आहे. त्याचाही ऊर अगदी फाटून गेला आहे. तेव्हा आता आपण कोणाकडे जायचं बरं. सद्गुरूच तर आपलं अधिष्ठान आहे, सद्गुरूंच्याच चरणी आपण जाणार. पण सद्गुरूंनी आपल्याला हे दाखवून दिलेलं आहे की सद्गुरूंच्यासाठी कसं झुरलं पाहिजे, अन्न पाण्याचा कसा त्याग केला पाहिजे, डोळ्यांच्या कसा खाचा केल्या पाहिजेत, हे सगळं सद्गुरू आपल्याला शिकवत आहेत. ते आपण शिकून घेतलं पाहिजे. या ठिकाणी अध्याय 8व्याचे भावदर्शन आपण थांबवूया. श्रीरामचंद्रार्पणमस्तु. शुभं भवतु. जय जय रघुवीर समर्थ.